रत्नागिरी नागपूर हायवेच्या कामाच्या बाबतीत आणि गुणवत्तेवर आता सांगली जिल्ह्यातून उलटसुलट चर्चा सुरू आहे आणि या कामावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। आपण पाहू शकता, आपण आता सध्या मिरज लगत असणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरती आहोत। या ठिकाणी मिरज शहराच्या लगत असणाऱ्या या महामार्गावरचा काही भाग अचानक कोसळल्यामुळे गेली 2 महिने झाले या भागाचं काम सुरू आहे। 2 महिने झाले तरी हे काम पूर्ण झालेलं नाही आहे, अजूनसुद्धा काम सुरूच आहे आणि पुढे भविष्यात कधी पूर्ण होईल याची कोणतीही शक्यता या ठिकाणी दिसून येत नाही। हा रत्नागिरीपासून नागपूर हायवेपर्यंत लँड ॲक्विजिशनसह कंस्ट्रक्शनच्या कामासहित 8,000 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे आणि या ठिकाणी मिरज शहराच्या लगत असणाऱ्या पंढरपूर रेल्वे मार्गाच्या वरती जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या बाजूला हा रस्ता खचला होता। त्यामुळं सध्या या हायवेवरती एकेरी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे। मात्र या दिलीप बिल्डकॉन या कंपनीने हे जे काम पूर्ण केलेलं आहे, या कामावरती आणि त्याच्या गुणवत्तेवरती सांगली जिल्ह्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे आणि गुणवत्तेच्या कामाच्या बाबतीत इथं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। एकंदरीत पाहिलं तर या रस्त्याचं काम कधी पूर्ण होईल याची कोणतीही शाश्वती या ठिकाणी नाही आहे। मात्र गेली 2 महिन्यापासून हे काम सुरू आहे आणि त्यामुळं नागरिकांना या रस्त्यावरून ये जा करताना एकेरी वाहतूकीवरून प्रचंड अडचण निर्माण होते आहे। स्थानिक नागरिकांनासुद्धा फार मोठी गैरसोय होते आहे। राज्य शासन असेल, जिल्हा प्रशासन असेल यांनी त्वरित या ठिकाणी लक्ष देऊन हा रस्ता नागरिकांच्यासाठी त्वरित पूर्ण करून नागरिकांच्यासाठी खुला करावा अशी मागणीसुद्धा येथील स्थानिक नागरिकांतून होत आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।